नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। अनुसूचित जमातीत उपऱ्यांची घुसखोरी थांबवा, आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। आदिवासी पारधी समाजाच्या अनुसूचित जमातीत उपऱ्यांची घुसखोरी थांबवून अनुसूचित जमातीचे आरक्षण हे कायम ठेवण्यात यावे, अन्यथा आदिवासी पारधी समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आज आदिवासी पारधी महासंघाने दिला असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना त्या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हेमराज पवार, सल्लागार वाय.डी. शिंदे, किशोर चव्हाण, महिला प्रदेश अध्यक्षा रत्नाताई चव्हाण, महासचिव बापू पारधी, जगदीश शिंदे, अनुप धावाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी पारधी महासंघ संपूर्ण 36 जिल्ह्यांमधून आमच्या अनुसूचित जमातीला कोणतेही आरक्षणाला धोका निर्माण होऊ नये, कारण एसटी कॅटेगरीमध्ये पारधी समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे, या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले तरी पारधी समाजाची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक कोणतीही प्रगती झालेली दिसून येत नाही। आणि काही जातींनी जर पुन्हा अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश केला तर त्या आरक्षणाला धक्का होणार आहे। आमचा कोणत्याही जातीला विरोध नाही, कोणत्याही जातीच्या प्रगतीला विरोध नाही, परंतु आमच्या अनुसूचित जमातीच्या पारधी समाजाला कोणताही धक्का लागू नये यासाठी आमची आजच्या दिवशी एकच मागणी आहे की जे सर्वेक्षण आहे ते जनगणना हे जातीनिहाय झालेलं पाहिजे। आणि जर हे निर्णय घेत असताना शासनाने अनुसूचित जमाती मागासवर्गीय आयोग नेमावा आणि मग सर्वेक्षण करून पुढील निर्णय घ्यावा, अशी आजच्या प्रसंगी महासचिव या नात्याने मी विनंती करत आहे।